आज आपण जो विषय घेणार आहोत तो विषय म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांची दिवाळी. एका शब्दात सांगायचं म्हणजे साधकांची दिवाळी म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हाला एक विशेष अर्थ जीवनविद्येने दिलेला आहे. तो म्हणजे कृतज्ञता दिन. तो म्हणजे कृतज्ञता दिन की सद्गुरू प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. मग जीवनविद्येने गुरुपौर्णिमेला एक नवीन वळण दिलेलं आहे. ते असं की सद्गुरू प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि म्हणून गुरुपौर्णिमा हा साधकांच्या किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण गुरु हे जे तत्त्व आहे हे तत्त्व सर्वव्यापी आहे. गुरुशिवाय आज जगामध्ये काहीही नाही. अगदी आपण लहानपणापासून जर आपण पाहिलं तर आपण मरेपर्यंत जर आपण पाहिलं तर आपलं सगळं जे जीवन आहे ते गुरुनेच व्यापलेलं असतं. लहानपणी आपल्याला आई गुरु असते. थोडं मोठं झालं की आपल्याला वडील गुरु असतात. त्याच्यानंतर आपल्याला शाळेतले शिक्षक असतात. आणि अशा तऱ्हेने कलेमध्ये विद्येमध्ये अशा तऱ्हेने निरनिराळ्या कला निरनिराळ्या विद्या ह्याच्यामध्ये आपल्याला गुरु मिळतात. त्याच्यानंतर आपण ऑफिसमध्ये जातो तिथे आपल्याला गुरु भेटतो. कोणी बिझनेस करतात तर बिझनेस करतानासुद्धा जरी एखाद्याने डिग्री मिळवली आर्किटेक्ट म्हणून आर्किटेक्ट इंजिनियर झाला पण त्यालासुद्धा प्रत्यक्ष कोणाच्या तरी हाताखाली शिकल्याशिवाय म्हणजे तो बिझनेस केल्याशिवाय किंवा ती आर्ट जी आहे किंवा आर्किटेक्ट इंजिनिअरिंग त्याचा जो ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात ॲप्लिकेशन इन लाईफ त्याच्यासाठी कोणीतरी त्याला गुरु लागतो. म्हणजे अप्रेंटिसशिप करावी लागते. मला सांगायचा मुद्दा काय की गुरु हे जे तत्त्व आहे हे तत्त्व सर्वव्यापी आहे. आणि दुसरा एक मुद्दा जीवनविद्येने असा मांडला की आपल्याला शिकण्यासारखं जे असतं जिथून जिथून आपण शिकतो ते तत्त्व आपल्याला गुरु असतं. म्हणून मी एकदा सांगितलं होतं की एखादा दारुडा माणूस ती दारू पिऊन गटारात पडलेला माणूस तो सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो. लोकांना आश्चर्य वाटतं. मग मी सांगितल्यानंतर पटतं. मी असं सांगितलं आहे की गटारामध्ये दारू पिऊन पडलेला माणूस हा सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो. कारण तो तुम्हाला शिकवतो. तो तुम्हाला सांगतो की मी दारू पिल्यामुळे माझी ही गत झाली. मी आज गटारात पडलेलो आहे. तर तुला जर वाटत असेल असं होऊ नये तर तू दारू पिऊ नकोस हे तो आपल्याला शिकवतो. गुरु झाला की नाही. श्री दत्तात्रयाने 24 गुरु केले असं म्हणतात. श्री दत्तात्रयाने 24 गुरु केले असं म्हणतात. मी तर असं म्हणतो 24 काय 24,000 सुद्धा गुरु करायला हरकत नाही. अहो एक एक प्राणीसुद्धा आपल्याला गुरुस्थानी असतो. कावळा कावळ्याकडे तुम्ही जर बघितलं ना कावळा अत्यंत सावध असतो. तो गुण तुम्हाला शिकता येतो. कावळ्याकडून तो गुण शिकता येतो की सावध. कळलं की नाही. संसारी असावे सावध. की संसारामध्ये बावळटपणा उपयोगाचा नाही. सावध पाहिजे. आणि म्हणून संसारामध्ये सावधपणा शिकवतो कोण कावळा. असा प्रत्येक प्राणी जो आहे ना आता कुत्र्याकडनं शिकण्यासारखं काय इमानीपणा. कुत्रा हा इमानी आहे. म्हणून श्री दत्तात्रयांच्या बरोबर कुत्रा दाखवलेला आहे. गाय दाखवलेली आहे. म्हणजे प्रत्येक कुत्रा जर म्हटलं तर इमानीपणा इमानदार म्हणतात ना तो कुत्रा. कुत्र्याला जर तुम्ही भाकरी दिलीत तुम्हाला तो कधी विसरणार नाही. कुत्र्याचा इमानदारपणा म्हणजे असा की कुत्र्याला जर भाकरी दिली कधी तो तुम्हाला विसरणार नाही. तो नेहमी तुमचं संरक्षण करण्यासाठी तत्पर राहील. हे मी काय सांगतो आहे की कुत्र्याकडे हा जो इमानदारपणा आहे आपण शिकला पाहिजे. कारण माणूस हा बेईमान होतो. माणूस हा बेईमान होतो. इमानदारीने वागणारी माणसं या जगात फार थोडी आहेत. परवाच पेपरमध्ये आपण वाचलं
की एका मुलाने आईचा खून केला. पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं की एका मुलाने आईचा खून केला. आता मला सांगा, ज्या आईने ह्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्या आईचा तो खून करतो का? तर अभ्यास कर म्हणून सांगतोय म्हणून. म्हणजे किती कृतज्ञपणा आहे. अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर आपल्याला निन्या ठिकाणून आपण जेव्हा शिकतो तेव्हा तो आपला गुरु असतो. म्हणून गुरु निन्याय कलेमध्ये, निन्याय विद्यामध्ये, निन्याय क्षेत्रामध्ये गुरु असतोच आणि पाहिजेच. गुरुशिवाय मी सगळं काही करेन असं जर म्हटलं ना तर होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. काही लोक असं म्हणतात आम्हाला गुरु बिरू कशाला पाहिजे, आम्ही स्वयंभू आहोत. कसला स्वयंभू आहे कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की कोणी स्वयंभू नसतो, प्रत्येकाला कोणाकडून तरी शिकावंच लागतं आणि शिकत असतो. मग कोणी वडिलांकडे शिकतील, कोणी कडून शिकेल, कोणी आजोबाकडून शिकते. तर शिकणं हा जो भाग आहे, कोणीतरी शिकवल्याशिवाय तुमच्या जीवनाला अर्थच प्राप्त होणार नाही. आणि म्हणून गुरु हा अत्यंत आवश्यक असा एक मानवी जीवनातला घटक आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये जर घेतली तर सद्गुरू आता कशाला म्हणायचं असा प्रश्न येतो. गुरु आणि सद्गुरू याच्यामधला फरक काय की गुरु जे असतात ते फक्त विशिष्ट कलेमध्ये, विशिष्ट ह्याच्यामध्ये, क्षेत्रामध्ये ते आपल्याला हे करतात. म्हणजे पोट भरण्यासाठी आपण म्हटलं ना, किंवा करमणुकीसाठी, ज्याला आपण पोट भरणं म्हणतो, पोट भरण्यासाठी आपण शिकतो, कोणाकडून तरी गुरु झाला. करमणूक म्हणा, म्हणजे वाद्य विद्या वगैरे जे असतात, कला वगैरे, ते आपण जे शिकतो ते सुद्धा पोट भरण्यासाठी किंवा करमणुकीसाठी. पण सद्गुरू जे शिकवितात त्याला तोड नाही. कारण सद्गुरू जे शिकवितात त्याला तोड नाही याचं कारण का, सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान जीवनाला सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतं. की जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याचं एकंदर त्याच्यासाठी लागणारं शहाणपण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सद्गुरू शिकवितात. म्हणून सद्गुरू जे असतात ते फक्त अध्यात्म शिकवितात असं नाही. नाही तर असं अलीकडे असं झालं की सद्गुरू म्हटलं की तो फक्त परमार्थ अध्यात्म पुरताच, त्याचा संसाराशी काही संबंध नाही, किंबहुना संसार विंसार ज्याने सोडलेला आहे असा मनुष्य जास्त सद्गुरू व्हायला लायक, असा आणखीन काही लोकांचा समज म्हणजे गैरसमज झालेला आहे. तर गंमत अशी आहे की सद्गुरूने जे शिकवायचं असतं ते असं शिकवलं पाहिजे की तो जीवनामध्ये सुखी झाला पाहिजे, त्याला शांती मिळाली पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे, त्याला यश मिळालं पाहिजे, त्याला समृद्धी मिळाली पाहिजे, त्याची भरभराट झाली पाहिजे, तो जीवनामध्ये त्याची प्रगती झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूने, एका बाजूने त्याची प्रगती झाली पाहिजे. सद्गुरू जे शिकवितात, खरे सद्गुरू म्हणतो बरं का, खोटे सद्गुरू आणि खरे सद्गुरू याच्यातला फरक आपल्याला माहिती आहे की नुसतेच उदी भस्म अंगारे दुपारे देतात किंवा कर्मकांड करायला शिकवितात ते गुरु. जे खरे सद्गुरू जे असतात ते खरे सद्गुरू जे शिकवितात ते फक्त अध्यात्म परमार्थ नाही शिकवत, तो तर एक भागच झाला, अध्यात्म परमार्थ हा एक भाग झाला, कळलं की नाही? पण संसार प्रपंच हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मी पुन्हा रिपीट करतो की संसार प्रपंच हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ते जर आपल्याला करता आलं नाही, ज्याला संसारच करता येत नाही, संसारामध्ये ज्याला प्रगती साधता येत नाही, तो परमार्थ काय करणार? तो परमार्थ करू शकत नाही. म्हणून आमचं एक अमृत तुषार आहे की ज्याला पोटाची चिंता त्याच्यासाठी नाही परमार्थ, पोटाची चिंता ज्याला परमार्थ नाही त्याला, असा आमचा एक अमृत तुषार आहे. की पोटाची ज्याला चिंता लागलेली आहे ना, तो परमार्थ करू शकत नाही. आणि अशा लोकांना परमार्थ सांगणं म्हणजे त्यांच्या एका बाजूने तो विनोद आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांची केलेली कुचेष्टा आहे. ज्याला 2 वेळेला जेवायला मिळत नाही त्याला परमार्थ काय डोंब सांगणार? त्याचं स्मरण फक्त एकच असणार म्हणजे भाकरी. म्हणून निवडणुकीमध्ये भाकरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
आपण ज्याला निवडणुका म्हणतो, त्या निवडणुकामध्ये तुमची सायन्स आणि टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे, नाही असं नाही. पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोणाला तुम्ही जगलात तर ना, तुम्ही जगलात तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पण तुम्हाला जर जगायलाच मुळी तर मिळत नाही आहे, भाकरी मिळत नाही आहे, वस्त्र मिळत नाही आहे, पाणी मिळत नाही आहे, वीज मिळत नाही आहे, रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती आहे. आरोग्याबद्दल तर काय बघायलाच नको, जिकडे कचऱ्याच्या पेटी पडलेल्या आहेत. शिक्षणाचा तर बोजवारा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मतं द्यायची कोणाला, म्हणून बरेच लोक मतच द्यायला तयार नाही होत. 50% लोकांनी मतच दिलं नाही. आणि 50% लोकांनी मत दिलं म्हणजे काय, कोणाला तरी द्यायचं म्हणून दिलं. त्याच्यामध्ये हा चांगला, हा उजवा आणि तो डावा अशातला प्रकार नाही, दोघे सारखेच. सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये ज्याला पोटाची चिंता आहे त्याला परमार्थ नाही. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला परमार्थ, ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला परमार्थ आहे. म्हणून जीवनविद्या काय सांगते, अगोदर प्रपंच नेटका करा. कळलं की नाही? आणि प्रपंच नेटका करता 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 त्याच्यातूनच परमार्थ कसा प्रगट होईल ते पहा. नाही तर आधी प्रपंच करावा आणि मग परमार्थ करावा नेटका, असं जीवनविद्या सांगत नाही. जीवनविद्या असं सांगते की संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे. आपोआप कळी उमलली की कमळ, कैरी पिकली की आंबा, तसा संसारामध्ये आपण पिकलो की परमार्थाचा आंबा आपल्याला जीवनामध्ये चाकता आला पाहिजे. हे जीवनविद्येचं वैशिष्ट्य आहे, आगळेपणा आहे, वेगळेपणा आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की गुरुचं महत्त्व अपरंपार आहे, पण सद्गुरूचं महत्त्व त्याच्याहून मोठं आहे. कारण सद्गुरू आपल्याला जे ज्ञान देतात ते ज्ञान महत्त्वाचं असतं. मी मगाशीच सांगितलं की कर्मकांड करायला सांगायला गुरु कशाला पाहिजे, आणि मंत्र कानात सांगायला गुरु कशाला पाहिजे. 4 वर्षाचा चारू आणि 5 वर्षाची पारू, तीसुद्धा कानात मंत्र सांगेल, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, झाली गुरु ती. मग कानात मंत्र सांगितलं म्हणजे गुरु झाला काय? इतका गुरु स्वस्त आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे आपण जे मानतो की परमार्थामध्ये सगळे गैरसमज म्हणतात ते असं आहेत. सांगायचा मुद्दा असा की ज्ञान हे महत्त्वाचं आहे. सद्गुरू, खरे जे सद्गुरू असतात ते ज्ञान देतात की ज्या ज्ञानाने तुमचा संसार आणि परमार्थ दोन्ही झाला पाहिजे. संसार असा तुम्हाला करायला ते शिकवितात की त्याच्यातूनच परमार्थ निर्माण झाला पाहिजे. वेगळा आणि परमार्थ करायचीच गरज नाही, हे जीवनविद्येने सांगितलेलं आगळं आणि वेगळं तत्त्व आहे, शिकवण आहे. आणि म्हणून जीवनविद्येची जी शिकवण आहे, तत्त्वज्ञान आहे, शास्त्र आहे, विद्या आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हे आगळं आणि वेगळं आहे, हे आपल्या नामधारकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनविद्या मिशनमधल्या प्रत्येक नामधारकांनी की हे आगळं आणि वेगळं आहे, पारंपरिक नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे आगळं आणि वेगळं आहे कसं, सर्वांगाने आगळं आणि वेगळं आहे, सर्वांगाने आगळं वेगळं आहे. आणि म्हणून सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूबद्दल प्रेम निर्माण होईल, सद्गुरूबद्दल भक्ती निर्माण होईल, सद्गुरूबद्दल निष्ठा निर्माण होईल, सद्गुरूबद्दल आदर निर्माण होईल. आणि तुम्हाला असं वाटेल की सद्गुरूला आपण कायम चिकटून राहिलं पाहिजे, कधी सोडता कामा नये. असं तुम्हाला जेव्हा मनापासून तुमची धारणा होईल, मी वाटणं म्हणत नाही, धारणा अशी तुमची झाली पाहिजे. ही कधी होईल, सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या ज्ञानाचं मोल जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला आणि सद्गुरूबद्दल प्रेम, निष्ठा, भक्ती, भाव, श्रद्धा ह्या गोष्टी निर्माण होतील. अहो, एखाद्या माणसाने आपल्याला आपल्या वेळ प्रसंगी जर 1,000 रुपये दिले किंवा 2,000 रुपये दिले तर आपण म्हणतो हां, त्याने आम्हाला अगदी तो देवासारखा आला आणि त्याने मला मदत केली. 1,000 आणि 2,000 रुपये तुम्हाला किती वेळ पुरणार आहे? 1 दिवस पण पुरणार नाही. पण सद्गुरू जे तुम्हाला जे ज्ञान देतात ते ज्ञान या जन्मी तर पुरणारच, जन्मोजन्मी पुरणार, जन्मोजन्मी.
कारण जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की मोक्ष नावाचा जो प्रकार आहे तो जीवनविद्येला मान्य नाही. जन्ममरणातून सुटका हा प्रकारच नाही. आपण जन्माला येतो ते शिकण्यासाठी, आपण जन्माला येतो ते शिकण्यासाठी. म्हणून शिकत राहणं आणि ह्याच्यासाठी आपण जन्म घेत राहतो. शिकण्यासाठी आपण जन्म घेतो. आणि शिकण्याला किती आहे अहो, एवढं ज्ञान पडलेलं आहे, एवढं अफाट ज्ञान आहे, कळलं की नाही, की त्याच्यातले एक एक फॅकल्टी जरी आपण शिकायची ठरवली ना तरी अनेक जन्म घ्यावे लागतील. एक एक फॅकल्टी. मी आता एक उदाहरण पर्यावरणाचं देतो. अहो, पर्यावरण हे शास्त्र इतकं प्रचंड आहे, तुम्हाला त्याची कल्पनाच येणार नाही. तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही की ज्याला आपण पर्यावरण म्हणतो त्या पर्यावरणाचं जे शास्त्र आहे, ते जे ज्ञान आहे ते इतकं प्रचंड आहे की ते तुम्हाला शिकायला अनेक जन्म घ्यायला पाहिजेत. एवढं मोठं आहे पर्यावरण. आणि या पर्यावरणाचं सार काढलं आणि मुलांना जर शिकवलं ते कंपल्सरी करायला पाहिजे. पर्यावरण कंपल्सरी करायला पाहिजे मुलांना. कारण पर्यावरणाला मी नारायण म्हटलेलं आहे. नारायण नारायण म्हणजे पर्यावरण पर्यावरण. अहो, मला सांगा, प्रल्हादाला बापाने काय विचारलं, अरे तुझं नारायण कुठे आहे? त्याने काय सांगितलं, तो सर्व ठिकाणी आहे. आता सर्व ठिकाणी काय आहे? पर्यावरण आहे. सर्व ठिकाणी काय आहे? नारायण आहे असं आमच्या प्रल्हादाने सांगितलं, बरोबर. आता सर्व ठिकाणी नारायण आहे असं तो म्हणतो, याचा अर्थ काय? सर्व ठिकाणी पर्यावरण आहे, पर्यावरण आहे तेच नारायण आहे. आणि आज लोकांना कळतं आहे पर्यावरणाचं महत्त्व काय ते. पर्यावरणाचा तोल जर ढासळला तर आपलं जीवन खलास, मानवी जीवन खलास. इतकं पर्यावरणाचं महत्त्व आहे. असं सांगायचा मुद्दा असा की असं पर्यावरणाचं शास्त्र शिकायला किती जन्म घ्यायला पाहिजे. गाणं, आपण संगीत ज्याला असं म्हणतो, ते संगीतसुद्धा किती शिकण्यासारखं असतं. कितीतरी जन्म घ्यावे तेव्हा तुम्ही संगीतामध्ये खरे तज्ज्ञ व्हाल. आता आपण म्हणतो हा अमुक तज्ज्ञ आणि तो तमुक तज्ज्ञ, त्यांना जाऊन विचारा. तुम्ही जर एखाद्या चांगल्या संगीतामध्ये जो पारंगत आहे त्याला विचारा, अरे तो मला अजून संगीत खूप शिकायचं आहे म्हणणार. मूर्ख असेल तर तो म्हणेल मी आता पारंगत झालो. पण जर शहाणा असेल तर तो असं म्हणेल, अरे मला अजून खूप शिकायचं आहे, मी काहीच अजून शिकलो नाही. तसं जे ज्ञानी असतात ते असंच सांगतात की अरे माझं जे ज्ञान आहे ना, त्या या वाळवंटामध्ये वाळूचा कण किती आहे, समुद्रामध्ये एक थेंब किती आहे, तेवढं माझं ज्ञान आहे. मला मिळवायचं अजून खूप. तो ज्ञानी. आणि मी आता ज्ञानी झालो, आता सगळ्यांनी फक्त मलाच विचारलं पाहिजे. कळलं की नाही? ह्याच्या इतका मूर्ख दुसरा जगात कोण नाही. कळलं की नाही? असं सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल समजलं ना, ते समजणं कठीण असतं. कारण का, ते समजण्यासाठी सद्गुरूंनी लिहिलेले ग्रंथ वाचले पाहिजेत. आज आमचे नामधारक, मला काही माहिती आहेत, ते सद्गुरूचे ग्रंथ वाचण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी वाचत राहतात. एकाला तर मी असा खडसावला एक दिवस, तो कुठल्या तरी पुस्तकातलं मला विचार झाला. म्हटलं मग हे पुस्तक तू वाचलं आहे का, ते वाचलं आहे का? तर नाही म्हटलं. म्हटलं त्यातलं कशाला मला विचारतोस? म्हणजे आपली पुस्तकं वाचायची नाही, दुसरी कुठली तरी वाचायची. आता तुम्हाला जीवनविद्येचं ज्ञान मिळणार कसं? जीवनविद्येचं ज्ञान जर मिळालं नाही तर तुम्हाला सद्गुरूबद्दल प्रेम कसं वाटणार? का ज्ञानाचं जर मोलच तुम्हाला समजत नाही तर सद्गुरूबद्दल प्रेम वाटणंच शक्य नाही. आणि म्हणून सद्गुरू जे ज्ञान देतात ते इतकं अमोल आहे, इतकं मौल्यवान आहे की जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे, त्या ज्ञानात आहे. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे हे जीवन जगण्याचं शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची विद्या आहे. आणि बाकीचं कसं असतं, संगीतापुरतं, मेडिसिनपुरतं. प्रत्येकाची ती फॅकल्टी वेगळी असते तेवढ्यापुरतंच. पण इथे आपल्याला जगायचं आहे आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे. आणि नुसतं जगायचं नाही, यशस्वीपणे जगायचं आहे, सुखाने जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे, समाधानाने जगायचं आहे. आणि म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे हे आगळं आणि वेगळं आहे. काही लोक म्हणतात परमार्थ अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच. नाही, अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी. हे सगळं तुम्हाला जर समजलं तरच तुम्हाला सद्गुरूचं महत्त्व समजेल.
नाहीतर सद्गुरू इतर काहीतरी सांगतात तसे हे सद्गुरू, असं जे इतर म्हणतात तसं जर तुम्ही म्हटलं किंवा तुम्हाला तसं वाटलं तर तुम्हाला जीवनविद्या काही कळलीच नाही असं होईल. म्हणून जीवनविद्या जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सद्गुरूने तुम्हाला किती दिलेलं आहे, ग्रंथ दिलेले आहेत, सद्गुरूने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सद्गुरूने तुम्हाला ज्याला आपण राजविद्या ते गुह्य म्हणतात ते तुम्हाला सद्गुरू शिकवतात, दिव्यबोध दिव्य साधना देतात. सद्गुरू तुम्हाला किती मार्गाने तुम्हाला शिकवतात, अनेक मार्गाने ते तुम्हाला शिकवतात. असं तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवर कोणीही शिकवत नाही आणि शिकवणार नाही. पृथ्वीच्या पाठीवर म्हणतोय, जे आज आमच्याकडून जे तुम्हाला मिळत आहे आणि मिळणार आहे ते ज्ञान, आणि ते ज्ञान देण्याची आमची पद्धती, आम्ही निन्या पद्धतीने तुम्हाला हे जे शिकवत आहोत, हे सगळं जे आहे हे देणारं आज पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. तुम्ही जाऊन या, शोधून बघा, आणि मग तुम्हाला कळेल की इतर ठिकाणी फार तर कर्मकांड आणि फार तर कानामध्ये मंत्र, तो मंत्राचा जप करा, कर्मकांड करा, झालं, पोथी वाचा. पण प्रपंचातलं ज्ञान, परमार्थातलं ज्ञान, दोन्हीकडलं ज्ञान देऊन तुम्हाला सर्वांगाने पूर्ण करणं, गुरुपौर्णिमा पूर्ण करण्याचा प्रयत्न सद्गुरू करतात. आणि म्हणून सद्गुरूबद्दल प्रेम, निष्ठा, भक्ती, भाव हे सगळं जर निर्माण व्हायला पाहिजे असेल तर सद्गुरू जे ज्ञान देतात त्याचं मोल तुम्हाला समजलं पाहिजे. आणि सद्गुरू जे ज्ञान देतात ते तुम्हाला प्रवचनातून देतात, ग्रंथातून देतात, साधनेतून देतात, प्रत्यक्ष मार्गदर्शनातून देतात. आणि अशा तऱ्हेने अनेक प्रकाराने सद्गुरू आज तुम्हाला हे सर्व अमोल असं ज्ञान देऊन राहिलेलं आहे. अमोल अशी साधना, दिव्यबोध आणि दिव्य साधना अत्यंत सुंदर अशी साधना. आणि अशा तऱ्हेने साधना म्हणा, ग्रंथ म्हणा, मार्गदर्शन म्हणा, हे सगळ्या दृष्टीने आज सद्गुरूने तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते इतकं अमोल आहे की त्याला तोड नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे ज्या वेळेला तुमच्या ध्यानात येईल, लक्षात येईल, तेव्हा तुम्हाला काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज किती कृतज्ञ आहेत बघा. काय द्यावे अशी व्हावे उतराई, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण, सखे संतजन भेटताती, अमुप जोडिल्या सुखाच्या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. आणि शेवटी म्हणतात की काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, असं म्हटलेलं आहे. की हे जे आहे तुकाराम महाराजांना हे कळलं का, त्यांना ते ज्ञान झालं की बाबा हे जे काय आहे हे सगळं अमोल आहे. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले. आणि म्हणून हे जे सद्गुरूने दिलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान इतकं मौल्यवान आहे की ते तुम्हाला त्याचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. चिंतन हा चिंतामणी, तुम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे. प्रवचन केल्यानंतर त्याचं चिंतन झालं पाहिजे. आता मी सांगितलं सद्गुरू जे ज्ञान देतात, जे जीवनविद्येचे निर्णय सिद्धांत सांगतात, शिकवितात, हे कुठले कुठले सिद्धांत आहेत त्याची एक यादी केली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, यादी केली पाहिजे. आणि प्रत्येक सिद्धांत त्याच्यावर जर तुम्ही चिंतन कराल तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत मिळालेलं जे आपल्याला काही आहे प्रपंच आणि परमार्थामध्ये, त्याच्यापेक्षा हे जे ज्ञान आहे ते किती आगळं आणि वेगळं आहे हे तुम्हाला कळेल. आणि मग तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या ही तुम्हाला हस्तगत करता येईल. एकदा ही कला हस्तगत झाली ना की तुम्ही कलावंत झालात. कलावंत झालात की तुम्ही भाग्यवंत झालात. भाग्यवंत झालात की तुम्ही भगवंत झालात. कसं आहे बघा, बरोबर आहे की नाही.
म्हणून ही कला प्रथम शिका, म्हणजे तुम्ही कलावंत व्हाल, मग भाग्यवंत व्हाल आणि मग भगवंत व्हाल. म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे ना. हो, आमच्यावर कृपा करा असा एखादा गाणारा असतो ना मनुष्य, आणि तो आपल्या गुरुकडे गेला गाणं शिकायला, आणि 2 दिवस झाल्यानंतर, गुरु तुम्ही आमच्यावर कृपा करा की जेणेकरून मी गायला शिकेन आणि रेडिओवर जाईन, टी व्हीवर जाईन, प्रोग्रॅम करीन आणि लोकांना माझं गाणं आवडेल, यासाठी तुम्ही माझ्यावर कृपा करा. तो गुरु कपाळाला हात लावेल आणि सांगेल, चालता हो इथून, तू इथून चालता हो, तुझी शिकण्याची लायकी नाही, कृपा नाही बाबा, कर आणि पहा. मी काय तुला शिकवतो ना गाणं, ते शिक आणि मग काय होतं ते पहा. पण शिकायचंच नाही, सगळं ऐकतं पाहिजे, शॉर्टकट, सगळे शॉर्टकट पाहिजे, फास्ट फूड, शॉर्टकट, सगळं ताबडतोब पाहिजे. उदी मिळाली की लगेच संसारातला रोग बरा झाला पाहिजे, संकट दूर झालं पाहिजे, नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे. अरे उदी आणि भस्माने, अंगारे आणि धुपाऱ्याने असं होतं. पण लोक इतके मूर्ख आहेत, कळलं की नाही, अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले आहेत की त्यांना सांगून सुद्धा समजत नाही. आणि कित्येक लोक ऐकायलाही तयार नसतात. कित्येक लोक म्हणजे मूर्खपणाचा कळस म्हणजे ते ऐकायलाही तयार नसतात. आता अशा मूर्खांच्या पुढे काय करायचं, भिंतीवर डोकं आपणण्यासारखं ते असतं. अशा लोकांना नादीत न लागणं बरं. ते सांगायचा मुद्दा असा की हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणा आपोआप मिळेल किंवा तुम्ही कृपा करा, हे कृपा बिपा काय नाही, तुम्ही शिकलंच पाहिजे. त्याच्यासाठी चिंतन केलं पाहिजे, त्याच्यासाठी श्रवण महत्त्वाचं, वाचन, साधना, सद्गुरूची मार्गदर्शन आणि सद्गुरू कृपा, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. मग पहिलं वाचन, पहिलं श्रवण, कळलं की नाही, श्रवण झालं पाहिजे आणि मग वाचन झालं पाहिजे. वाचन करायचं, श्रवण करायचं, श्रवण वाचन, वाचन श्रवण, श्रवण वाचन, आणि मग चिंतन, मग आपल्याला दिलेली जी साधना आहे ती साधना, आणि मग गुरुकृपा. म्हणून गुरुकृपा जी आहे ना, ही गुरुकृपा ही होते. गुरु करत नसतात, तर गुरुकृपा होते. आणि ही कधी होते, जेव्हा तुम्ही सद्गुरूशी एकरूप होता तेव्हा ती गुरुकृपा होते. आणि म्हणून हे सगळं आपल्याला साधायचं आहे. आणि ह्याच्यासाठी काय करायचं, कसं करायचं वगैरे मार्गदर्शन करण्यासाठी तर सद्गुरू आहेत. सद्गुरू बसलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, शिकविण्यासाठी, दिव्यबोध, दिव्य साधना देण्यासाठी, सगळं काही देण्यासाठी सद्गुरू बसलेले आहेत. तुम्ही फक्त मागा म्हणजे तुम्हाला माझ्याकडून मिळेल. पण तुम्ही म्हणा कृपा करा, तर कृपा बिपा असल्या काही गोष्टी नाहीत. असं जर तुम्हाला कुठे जाऊन मिळत असेल तर तिकडे जा, आणि काय फसायचं असेल तर फसा, कळलं की नाही. पण जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर फसवणूक नाही. जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर तुमचं भलंच झालं पाहिजे, हा 100% आमची गॅरंटी आहे, असं आम्ही नेहमी सांगतो. आणि म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये यायचं की न यायचं, जीवनविद्या मिशनमध्ये राहायचं का त्याच्यातून बाहेर पडायचं, हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, मार्ग दावी त्याच्या पुण्यानाही पार, होती उपकार अगणित. म्हणजे तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्त्व किती ज्ञात होतं ह्याची तुम्हाला कल्पना येईल. की ते असं म्हणतात की जे मार्गदर्शन करतात त्यांच्या पुण्यानाही पार, आणि त्यांचे आपल्यावर होती उपकार अगणित. अगणित शब्द अंडरलाईन करायचा, अगणित उपकार होतात. ह्याचाच अर्थ असा की सद्गुरूकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं त्यावेळेला शिष्यांची धारणाही अशी असायला पाहिजे. तुकाराम महाराज जे सांगतात ती शिष्यांची धारणाही अशी व्हायला पाहिजे की मार्गदावी त्याच्या पुण्यानाही पार, होती उपकार अगणित. की त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत, ही धारणा जर शिष्यांकडे जर झाली तरच तो शिष्य सद्गुरू व्हायला लायक आहे.
कारण शेवटी सद्गुरूंना जे शिष्य करायचे असतात ते त्यांना कायमचे दगड ठेवण्यासाठी नव्हे, त्यांनी कायमचं शिष्य राहावं म्हणून नव्हे. खरे जे सद्गुरू असतात त्यांची इच्छा असे असते की त्यांनी आपल्यासारखंच सद्गुरू व्हावं. खरे जे सद्गुरू असतात ना त्यांची अशी इच्छा असते की आपल्या शिष्याने आपल्यासारखंच सद्गुरू पदावर आरूढ व्हावं. आणि उत्तम सेनापती कोण होऊ शकतो? जो उत्तम सैनिक असतो तो उत्तम सेनापती होतो. तसं उत्तम शिष्य असतो तो सद्गुरू होऊ शकतो. आणि म्हणून सद्गुरूकडून आपल्याला हे जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचं महत्त्व जितकं लवकर आपल्याला कळेल तितका आपला उद्धार लवकर. आणि म्हणून संतांना या ज्ञानाचं महत्त्व कळत होतं. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्याधरू विवेकावरी. म्हणून जाणतेनं गुरु भजिते. जाणतेनं याचा अर्थ काय? जे शहाणे आहेत, ज्यांना अक्कल आहे, ज्यांना बुद्धी आहे, म्हणून जाणतेनं गुरु भजिते तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. किती सुंदर सांगितलं आहे. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सुंदर सांगितलं आहे. हे ज्ञानेश्वरी झालं. अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय त्याला सांगा उणे जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच गुरु कृपे उद्धरिलो. काय सुंदर सांगितलं बघा. म्हणजे संतांना गुरुचं महत्त्व म्हणजे ज्ञानाचं महत्त्व संतांना किती ज्ञात होतं की संबंध ज्ञानेश्वरी आपण जर पाहिली ना तर सुरुवात त्यांना गुरुचा महिमा सांगताना ज्ञानेश्वर महाराजांना किती सांगू आणि किती नको असं होऊन जायचं. शेवटी निवृत्तीनाथ म्हणायचे अरे बाबा आता पुरे, आता हो पुढे, हो पुढे चल. मग ते ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करायची. हे मी का सांगतो आहे की सद्गुरू महिमा अगाध हे जे तुकाराम महाराज म्हणतात ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही, ती वस्तुस्थिती आहे. आणि वस्तुस्थिती कधी कळते की ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयामध्ये कशी आहे हे जेव्हा सद्गुरू आपल्याला शिकवितात आणि ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला ज्ञात होतं सद्गुरू महिमा अगाध. तुम्ही म्हणा हे वस्तू आणि स्थिती हे काय भानगड? ते सांगतो. आपल्या हृदयामध्ये जी वस्तू आहे त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. त्याला सच्चिदानंद स्वरूप असं नाव आहे. की आपल्या हृदयामध्ये जे आहे ना, जे दिव्य जे काही आहे आणि भव्य असं जे काही आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि हे जे सच्चिदानंद स्वरूप असं आपल्या हृदयामध्ये जे आहे त्याची कल्पना सामान्य माणसाला करताच येणार नाही. मोठमोठ्या विद्वानांना जिकडे करता येत नाही तिकडे सामान्य माणसांचं काय की हृदयामध्ये ईश्वर आहे. हे 4000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेत, ईश्वरच सर्वभूतानं. अरे पण ईश्वर सर्वभूतानं म्हणजे काय? कधी समजावून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? आपण कधी समजावूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. कारण परमेश्वरच आपल्या ठिकाणी ईश्वर रूपाने आहे. हे पहिलं आपल्याला सद्गुरूकडून ज्ञान मिळतं की परमेश्वरच ईश्वर रूपाने आपल्या हृदयामध्ये आहे. आणि हा ईश्वर जो आहे हा दिव्य आहे आणि भव्य आहे. त्याचं भव्य पण काय सांगावं आणि त्याचं दिव्य पण काय सांगावं, शब्द अपुरे पडतील. आणि म्हणून ही वस्तू म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ही वस्तू आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. तिच्यामुळे आपलं सर्व काही चाललेलं आहे. आपलं ऐश्वर्य, आपलं वैभव, आपलं कार्य आणि आपलं जीवन हे सर्व जे काही चाललेलं आहे ते त्या वस्तूमुळे. अनेक वेळा मी त्या विजेचं उदाहरण दिलेलं आहे. वीज आहे म्हणून सर्व ऐश्वर्य आणि वैभव चाललेलं आहे मुंबईचं किंवा जगाचं. तसं आपल्या हृदयामध्ये ही जी वस्तू आहे
म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, त्याच्या नुसत्या असण्याने आज आपलं जीवन फुलतं आहे, बहरतं आहे आणि आपल्याला त्याची काहीही कल्पना नाही. आपल्याला कल्पनाच नाही ती वस्तू किती महान आहे. आणि म्हणून गुरु याचा दुसरा एक अर्थ आहे, गुरु म्हणजे गुप्त रूप. गुरु या शब्दाचा एक आणखीन वेगळा अर्थ आहे, गुरु म्हणजे गुप्त रूप. म्हणून आपल्या हृदयामध्ये हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे हे गुप्त रूप आहे. हे गुप्त आहे, ते इतकं गुप्त आहे की आपल्याला त्याचा पत्ताच नाही. आपल्याला मनाचा पत्ता नाही, बहिर्मनाचा पत्ता नाही, अंतर्मनाचा पत्ता नाही, शिवतत्वाचा पत्ता नाही, ईश्वरी तत्वाचा कशाचाच पत्ता नाही आपल्याला. कळलं की नाही? किंबहुना आपण आहोत त्याचाही आपल्याला पत्ता नसतो. आपलं जीवन चाललेलं असतं म्हणजे काय, हवं आणि नको, हवं आणि नको, बस एवढंच चाललेलं असतं. पण शरीर आपल्याला आहे हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. कळलं की नाही? फक्त पोट दुखायला लागलं की कळतं की पोट आहे, डोळे बिघडले की आपल्याला कळतं की डोळे आहेत, दाढ दुखायला लागली की आपल्याला कळतं की आपले दात आणि दाढ आहेत. तोपर्यंत आपल्याला कळतच नसतं. आपण आपले हवं आणि नको ह्याच्यातच गुंतलेलो आहोत. त्याला संसार म्हणतात. खरा जो संसार वाईट म्हणतात तो. ते सांगायचा मुद्दा असा की ही वस्तू गुप्त आहे. म्हणजे गुप्त का म्हणायचं, कारण आपल्याला ते माहीत नाही म्हणून गुप्त आहे म्हणायचं. पण संतांना ती व्यक्त आहे, सद्गुरूंना ती व्यक्त आहे. किती व्यक्त आहे की सद्गुरूंना ती प्रथम दिसते आणि मग जग दिसतं. तुमच्या ध्यानात आलं की नाही की सद्गुरूंना प्रथम ते जे गुप्त रूप आहे ना ते सद्गुरूंना व्यक्त आहे. किती व्यक्त आहे की सद्गुरूंना प्रथम ते दिसतं आणि मग जग दिसतं, आणि इतरांना ते दिसतच नाही आणि फक्त जग दिसतं. हा त्यातला फरक आहे. सामान्य माणसं आणि सद्गुरू याच्यातला जो फरक आहे तो हा आहे की इतरांना जग दिसतं आणि ते वस्तू दिसतच नाही. ती वस्तू गुप्त आहे आणि ती गुप्त वस्तू प्रत्यक्ष दाखवितात ते सद्गुरू. म्हणून गुरु आणि सद्गुरू काय, गुप्त रूप जे सद्गुरू दाखवतात, जे दाखवतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आता हे आपल्या जवळ आहे. किती जवळ आहे की इतकं जवळ आहे की पहिलं ते आहे, बाकी सगळं नंतर. म्हणून अध्यात्म ह्याचा अर्थ आम्ही जो सांगतो तो असा, आधी आत्मा, आधी आत्मतत्व, मग सर्व. अध्यात्म आधी आत्मतत्व, मग जग बीग सगळं, बायको मुलगा नवरा बायको हे सगळं नंतर. आधी आत्मतत्व म्हणून अध्यात्म. म्हणून हे जे आत्मतत्व जे आहे सच्चिदानंद स्वरूप हे आधी आहे आणि बाकी सगळं नंतर आहे. हे शरीर दिली हे सगळं नंतर. आणि शरीर धारण कोणी केलं आहे, त्या वस्तूनेच धारण केलं आहे. त्या वस्तूनेच हे शरीर धारण केलेलं आहे. कळलं की नाही? असं ही जी वस्तू जी आहे ही वस्तू कशी आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा बोध होत नाही. आपण म्हणतो सच्चिदानंद सच्चिदानंद शब्द आपण वापरतो, पण त्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे आणि भव्यत्व आहे त्याची सामान्य माणसाला नव्हे, मोठमोठ्या विद्वानांनाही कल्पना नाही त्याची. कळलं की नाही? आणि त्याची जेव्हा कल्पना येते, मी कल्पना म्हणतोय, अनुभूती हा भाग वेगळाच. त्याची नुसती जेव्हा कल्पना येते, त्याचं दिव्यत्व आणि भव्यत्वाची कल्पना येते, तेव्हा आपण थक्क होतो. तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. आपल्या हृदयामध्ये असणारा हा जो ईश्वर आहे, जो परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, भाव निर्माण होतो, भक्ती निर्माण होते, निष्ठा निर्माण होते. आणि आपण कुठेही जरी गेलो ना तरी तो आपल्याबरोबर आहे याची धारणा, भावना आपल्या ठिकाणी निश्चित होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हाती धरूनी चालवैसी. किती सुंदर. आणि म्हणून ही जी वस्तू आहे ही वस्तू सामान्य नाही, ती विजेसारखी नाही. आम्ही जरी विजेचं उदाहरण जरी दिलं तरी विजे इतकी ती सामान्य नाही. वीज सामान्य, त्या वस्तूच्या मानाने ती वीज सामान्य. कळलं की नाही? ती वीज म्हणजे जळ आहे, ही चिन्मय आहे, ही वस्तू चिन्मय आहे. ती
ती जी आहे ती माणसाने निर्माण केलेली आहे. म्हणजे माणूस ज्यावेळेला ती निर्माण करतो तेव्हा ती आपल्याला मिळते. ही आहे, अखंड आहे. ती कधी नाही असं कधी होतच नाही. ती अखंड आहे. यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड इटर्नल अँड इज द रिॲलिटी ऑफ ऑल मेन. यू लिव्ह फॉर एव्हर बिकॉज युअर्स लाईफ इज गॉड्स लाईफ, असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात. असे हे जे आपल्या ठिकाणी जे तत्त्व आहे हे तत्त्व महान आहे. किती महान आहे त्याचं वर्णनच करता येत नाही. तिथे शब्द अपुरे पडतात, तिथे शब्द अपुरे पडतात, इतकं ते महान आहे. बरं ते सांगायचं झालं ना तर त्याला निरनिराळे उदाहरणं देऊन सांगता येईल की या शरीराची जी निर्मिती जर आपण पाहिली आणि विश्वाची निर्मिती जर आपण पाहिली तर ही निर्मिती सहज झाली आहे. सहज हे अंडरलाईन करायचं. या विश्वाची निर्मिती सहज झालेली आहे. आणि ही जी विश्वाची निर्मिती सहज झालेली आहे त्याच्यामध्ये बघा अचूकता आहे, ती कुठे चूक नाही. कळलं की नाही? प्रमाण आहे, काहीतरी आपलं आहे. आता वाघ आहे म्हणजे हत्तीसारखा, हत्ती वाघासारखा असं नाही. वाघ म्हणजे वाघासारखा, हत्ती म्हणजे हत्तीसारखा, माणूस म्हणजे माणसासारखा, कावळा म्हणजे कावळ्यासारखा, चिमणी म्हणजे चिमणीसारखी, डास म्हणजे डासासारखा. प्रमाण आहे. कळलं की नाही? सगळं प्रमाणात आहे. पाऊस वर्षभर पाऊस पडतो असं आहे का? नाही, प्रमाणात आहे. आता हे प्रमाण वगैरे सगळं बिघडवण्याचं काम माणूस करतो, तो भाग वेगळा. कारण माणसाला जी बुद्धी देवाने दिलेली आहे त्या बुद्धीचा सदुपयोग करण्याच्या ऐवजी जर दुरुपयोग करू लागला तर माणूस स्वतःच्याच पायावर धोंडा मारणार, असं होणार. त्या सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी निर्मिती आहे या निर्मितीमध्ये सहजता आहे, अचूकता आहे, प्रमाण आहे. असं सगळं जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की हे सगळं अद्भुत आहे, हे सगळं अद्भुत आहे असं आपल्याला दिसेल. आपल्या शरीराकडेच आपण जरी पाहिलं ना तर हे शरीर स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. हे शरीर स्वयंचलित आहे, हे स्वयं नियंत्रित आहे. आपणच आपल्याला नियंत्रित करतो की नाही? बरं, आपल्याला कुठे जायचं आहे? आता आपल्याला अमक्या ठिकाणी जायचं आहे, आपणच ठरवतो आणि तिकडे गेल्यानंतर आपणच थांबतो. म्हणजे स्वयंचलित आणि स्वयं नियंत्रित. शरीरामध्ये रक्त निर्माण होतं, स्वयंचलित स्वयं नियंत्रित. किती रक्त निर्माण व्हायचं तेच ठरवतं, किती निर्माण करायचं तेच ठरवायचं, सगळ्यांना पुरवठा करायचं तेच ठरवतं. हे शरीराच्या ठिकाणी बघा, विश्वामध्ये बघा, समोर बघा, मागे बघा, सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तूची ही जी निर्मिती आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे. आणि हे किती भव्य आणि दिव्य आहे. आणि ती वस्तू आपल्या जवळ आहे, ती आपल्या जवळ आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. पण आपल्याला ते माहितीच नाही आपल्या ती जवळ आहे म्हणून. ते सद्गुरू दाखवतात. म्हणून सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाया आधी आधी. आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी. लोह परिसाची न सहाय उपमा, सद्गुरू महिमा आघात. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. म्हणून वस्तू महान, वस्तू श्रेष्ठ, पण ती गुप्त आहे. गुप्त याचा अर्थ असून नसल्यासारखी. जमिनीमध्ये सोन्याने भरलेले अंडे आहेत पण कोणालाच माहीत नाही, ते असून नसल्यासारखे. पण जो दाखवेल तो किती महान. सद्गुरू तर ते आहे. सद्गुरू तो खजिना जो आहे ना, या देहाच्या तिजोरीमध्ये तो जो खजिना आहे तो खजिना सद्गुरू दाखवतात. तो सद्गुरू खजिना दाखवतात. आणि मग तुझ्याजवळ किती महान आहे, तू किती, तुझ्याजवळ किती सुंदर असं तत्त्व आहे हे तुला जेव्हा कळतं ना तेव्हा तुझ्या आनंदाला पारावार नसतो. म्हणून आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आणि म्हणून सद्गुरू महिमा आघात म्हणतात. त्याचं कारण आहे की आपण कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. आता हे जे परमेश्वरी तत्त्व, ईश्वरी तत्त्व, आत्मतत्त्व जे आपल्या ठिकाणी आहे ते कसं आहे ते आपल्याला कळतं, पण आपल्याला दुसऱ्यांना दाखवता येत नाही. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे दाखवू तुला अरे गुरुच्या मुला.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे कैसे दाखवू तुला रे गुरुच्या मुला, मी तुला दाखवू कसं, हे हृदयामध्ये जे तत्व आहे मी तुला दाखवू कसं, पण तरी दाखवता येतं. ते एका विशिष्ट पद्धतीने ते दाखवता येतं, पण ती पद्धतही गुप्त आहे, ती वस्तूही गुप्त आहे, आणि हे सगळं ज्ञान जे आहे ते गुप्त आहे. ते व्यक्त करून दाखवतात ते सद्गुरू, ते प्रगट करून दाखवतात ते सद्गुरू. ती वस्तू जी तुमच्या हातामध्ये करतळी आवळे तैसा हरी अशी देतात ते सद्गुरू. आणि म्हणून ती वस्तू महान आहे आणि ती आपल्या जवळ आहे, पण ती गुप्त आहे. किती गुप्त आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. पाहे पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदरा आड, ते अवेरून गोचिड काय अशुद्ध नसेवी, का कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी एरा चिखल चिवरे. आता हे महत्त्वाचं आहे. निदैवाच्या परिवरी लोया ऋतल्या ती सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवास करी दरिद्रीये, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. बघा, निदैवाच्या परिवर्ती एक दुर्दैवी माणूस, तो दरिद्री आणि आपल्या वाड्यामध्ये बसून दारिद्र्याचं आणि स्वतःच वर्णन करतो आणि स्वतःला शिव्या देतो. पण त्याच्या पूर्वजांनी मोरांनी भरलेले हंडे त्याच्या कुल्याखालीच ठेवलेले आहेत. तो जिथे बसलेला आहे ना त्याच्याच खाली मोरांनी भरलेले हंडे आहेत, पण त्याला ठाऊक नाही. आणि तिथे बसून तो दारिद्र्य भोगतो आहे. कळलं की नाही? त्याचं वर्णन हे करतात. निदैवाच्या परिवरी लोया परिवरी म्हणजे नुसत्या जमिनीखाली नाही तर आजूबाजूला भिंतीमध्ये सुद्धा मोरांनी भरलेले अंडे. निदैवाच्या परिवरी लोया ऋतल्या हाती सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवास करी दरिद्रीये, तैसा हृदयामध्ये मी राम. किती सुंदर सांगितलं. तैसा हृदयामध्ये मी, इथे थांबायचं नाही तर लोक काय करतात, तैसा हृदयामध्ये मी राम, ऐसा, असं नाही. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. सर्व सुखाचा आराम राम तो तुझ्या हृदयामध्ये आहे आणि तो मी म्हणतो आहे, तो मी म्हणतो आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे पंडुसता, उठतसे तत्वता, ते तयाचे रूप असं म्हटलेलं आहे. ते तयाचे रूप, गुप्त रूप. आणि हे गुप्तरूप जे आहे, हे गुरु म्हणजे गुप्तरूप, ते जे दाखवितात ते सद्गुरू. आणि म्हणून हे आपल्या हृदयामध्ये आहे. त्याचं वर्णन डॉक्टर मर्फीने पण सुंदर केलेलं आहे. तो असं म्हणतो, इन्फिनिट रिचेस आर ऑल अराउंड यू इफ यू ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विदिन यू. देर इज ए गोल्ड माइन विदिन यू फ्रॉम विच you can extract everything you need to live life gloriously, joyously and happily. However, people are sound asleep about this gold mine of infinite intelligence and boundless love within themselves. किती सुंदर वर्णन केलं बघा. म्हणजे हे जे आपल्या ठिकाणी जे आहे ना, पण ते गुप्त आहे, ते गुप्त आहे. बरं, सांगितलं तर काय तरी थापा मारतात असं एखादा नास्तिक मनुष्य म्हणेल. काय थापा मारतात म्हणून असं एखादा नास्तिक मनुष्य म्हणेल. कळलं की नाही? आस्तिक म्हणेल बुवा सद्गुरू सांगतात म्हणजे काहीतरी ते खरं असलं पाहिजे, पण ते त्याला कळत नाही. मग कळतं कोणाला? जे सद्गुरूशी एकरूप होतात त्यांना कळतं. जे सद्गुरूंना शरण जातात त्यांना ते कळतं. म्हणून वंदनम, ते नवविधा भक्ती आहे ना, ही नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, वंदे असं म्हटलं की नाही, त्याच्यामध्ये वंदनम हा एक शब्द आहे की सद्गुरूंना जे वंदन करतात, शरण जातात, त्यांच्याशी एकरूप होतात, अर्जुनपण न घेता मी ऐसे पंडुसता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप. म्हणून ह्या ठिकाणी जर आपल्याला जर त्याचं आकलन व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते जे तत्व आहे ते तत्व सद्गुरू आपल्याला दाखवतात, त्याची साधना शिकवितात.
त्याचा अभ्यास करायला शिकवितात, तो कसा अभ्यास करायचा तेही शिकवितात. पण जर तुम्ही केलंच नाही तर काय उपयोग? आईने ताटपाट मांडलं, जेवण सगळं तयार केलं आणि तुमच्या तोंडामध्ये घास घातला. आता चावायचं कोणी? आई तूच चाव. गिळायचं कोणी? आई तूच गिळ. तर आई काय म्हणणार? आई कपाळाला हात लावणार, काय हे पोर जन्माला आले. तसं सद्गुरूसुद्धा कपाळाला हात लावतात जेव्हा शिष्यांचे हे पाहतात. अरे सांगितलेलं काहीच करत नाहीत. कळलं की नाही? आपले ग्रंथ वाचायचे सोडून कुठले तरी ग्रंथ वाचत बसतात. साधना प्रार्थना कर म्हटलं तर प्रार्थना करायची नाही, ग्रंथ वाचन कर म्हटलं तर ग्रंथ वाचन करायचं नाही, ग्रंथदिंडी कर म्हटलं तर ते करायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि आम्हाला काही काय हो, आम्ही 10 वर्ष आम्हाला काही लाभच झाला नाही, कसा होणार? म्हणून सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे वंदन म्हटलेलं आहे. दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन, पादसेवनम, श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम, ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे नवविधा भक्ती आहे. ही जी नवविधा भक्ती जी आहे ती तुमच्याकडून जर झाली तर सद्गुरूने जे गुप्त रूप जे आहे ना ते तुमच्या हातामध्ये करतळे आवळे तैसा हरी येईल. आणि म्हणून श्रवणम, सद्गुरू जे प्रवचन करतात ते श्रवण कसं झालं पाहिजे? सगळा जीव कानामध्ये आला पाहिजे, सगळा जीव कानामध्ये आला पाहिजे. कळलं की नाही? आणि श्रवण झालं पाहिजे. श्रवण झाल्यानंतर मी कुठे आहे याचं भान राहता कामा नये, सगळं विसरलं पाहिजे, फक्त श्रवण. कळलं की नाही? त्या अर्जुनाने फक्त डोळा मला दिसतो, बाकी काही दिसत नाही. तसं जेव्हा सद्गुरूचं प्रवचन आपण ऐकतो तेव्हा फक्त ऐकणं आणि बाकीचं सगळं भान नसणं ह्याला ऐकणं म्हणतात. जीव ओतून ऐकणं, सगळा जीव कानामध्ये येणं. कळलं की नाही? ह्याला श्रवण म्हणतात. असं श्रवण झालं पाहिजे. स्मरण, सद्गुरूचं स्मरण सतत झालं पाहिजे, सद्गुरूचं स्मरण सतत झालं पाहिजे. प्रत्येक वेळा सद्गुरूची आठवण झाली पाहिजे. कारण सद्गुरूने अनेक अंगाने शिकविलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला आणि लहान लहान मुलंसुद्धा नामधारकांची सद्गुरूची आठवण करून देतात. बाप चिडला की सद्गुरू काय सांगतात म्हणून ती मुलं आठवण करून देतात. कळलं की नाही? असं हे स्मरण जे आहे हे स्मरण महत्त्वाचं आहे. कीर्तन म्हणजे काय? सद्गुरूबद्दलचं कथन करणं, सद्गुरूचा महिमा वर्णन करणं, सद्गुरूबद्दलचं बोलणं, सद्गुरूबद्दलचं एकमेकांना सांगणं, हे कीर्तन. कीर्तन म्हणजे ते हातामध्ये तंबोरा घेतला म्हणजे कीर्तन झालं नाही. कीर्तन म्हणजे आपण जे काही कथन करतो ते कीर्तन. म्हणून कथा म्हणतो की नाही, कथन, तसं आपण कथन करणं म्हणजे कीर्तन. म्हणजे सद्गुरूबद्दल तुम्ही जेव्हा प्रेमाने, आवडीने, गोडीने बोलता ते कीर्तन असतं. आता नवरा बायको सद्गुरूबद्दल बोलतायत, कीर्तन झालं. कळलं की नाही? आई आणि लेकरू सद्गुरूबद्दल बोलतायत, झालं कीर्तन. त्या कीर्तन ज्याला म्हणतात ते म्हणजे श्रवण, स्मरण, कीर्तन, नंतर अर्चन. सद्गुरूंना अर्चन म्हणजे अर्पण करणं, अर्पण करणं. अर्पण काय करायचं? सद्गुरूंना अर्पण करण्याचं एक आपलं मन, आपलं जे मन आहे ना ते सद्गुरूंना अर्पण करायचं. म्हणजे सद्गुरूच्या मनाशी आपलं मन जोडून टाकायचं, एकरूप व्हायचं. अर्पण, कळलं की नाही? मग वंदनम म्हणजे नम्रता. सद्गुरूच्या ठिकाणी आम्हाला आता शिकवा, आम्ही तुमच्याकडे आता शिष्यत्व पकडलेलं आहे आणि आम्हाला आता तुम्ही शिकवा, असं म्हटलं तर नाही. मग हात जोडले पाहिजेत. कळलं की नाही? एके ठिकाणी म्हटले नाही, ते ज्ञान पै बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरटा, ते तर सेवा दारवंटा, तो स्वाधीन करून घेई सुभटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सखळ. ह्याला म्हणतात वंदन. कळलं की नाही? मग सख्य, सद्गुरूशी जवळीक साधणं. कळलं की नाही? याला सख्य असं म्हणतात. दास्य की सद्गुरूंची सेवा करणं. कळलं की नाही? सद्गुरूंची सेवा करणं हे दास्य. त्यानंतर आत्मनिवेदन
की आपल्याला जे काही वाटतं ते सद्गुरूंकडे निवेदन करणं, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आणि पादसेवनम म्हणजे सद्गुरूच्या शरीराची काळजी घेणं. घरातले लोक काळजी घेणार, घराच्या बाहेरच्या लोक शिष्याने काळजी घेणं, हे पादसेवनम. अशा तऱ्हेने ही जी नवविधा भक्ती जी आहे, त्या नवविधा भक्तीच्या द्वारे आपण सद्गुरूशी एकरूप जेव्हा होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती जी वस्तू जी आहे गुप्त, ती सद्गुरू कृपेने आपल्याला व्यक्त होते. काय गंमत आहे की सद्गुरू कृपा होते, सद्गुरू कृपा करत नाही. कळलं की नाही? देहधारी सद्गुरू तुम्हाला शिकवितात, कळलं की नाही? आणि ध्यान सद्गुरू जे आहे ना, ते ध्यान सद्गुरू जे आहे की सद्गुरूचं तुम्ही जेव्हा ध्यान करता म्हणजे काय? ही नवविधा भक्ती म्हणजे ध्यानच. ह्या नवविधा भक्तीच्या द्वारे तुम्ही सद्गुरूशी जेव्हा जोडले जाता, ते तेव्हा सद्गुरू ध्यान सद्गुरू. आणि हे ध्यान सद्गुरू जे आहे ते हृदयस्थ सद्गुरू, मदहृदयी सद्गुरू, त्यांच्याशी ते जोडून टाकतात. आणि आपल्याला ते जे गुप्त रूप आहे ते आपल्याला व्यक्त होतं. किती व्यक्त होतं की पहिलं ते दिसतं, मग बाकीचं सर्व दिसतं. इतकं ते स्पष्ट दिसतं, कळलं की नाही? पण ह्याच्यासाठी अभ्यास लागतो. अभ्यासाशिवाय काय नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण ती वस्तू इतकी मौल्यवान आहे की तिची किंमतच करता येणार नाही. ती आपल्या ठिकाणी असणारी जी वस्तू आहे ती इतकी मौल्यवान आहे, इतकी अमोल आहे, त्याचं तुम्हाला किंमतच करता येणार नाही. इतकी ती वस्तू महान आहे. आता अशी ही वस्तू जर महान पाहिजे असेल तर ती काय सहज मिळेल? अहो, रस्त्यामध्ये पडलेले आपले दगड सापडतात, वाटेल तेवढे दगड सापडतात, नाही का? रस्त्यावरून चालताना वाटेल तेवढे दगड सापडतात. पण रस्त्यावरून चालताना वाटेल तेवढे हिरे मिळाले का कधी कोणाला? रस्त्यावरून चालताना हिरे मिळाले? वामनराव, आम्ही रस्त्यावरून चालताना हे हिरे मिळाले असं कधी झालं आहे? पण दगड भरपूर मिळाले, की नाही? तसं आहे जीवनामध्ये की ही वस्तू इतकी मौल्यवान आहे की कोहिनूर हिरासुद्धा फिका. मी सांगितलं आपले जे 2 डोळे आहेत ना, ते कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत. आणि या 2 डोळ्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ना, ती आपल्या हृदयातली वस्तू आहे. आता ही हृदयातली जी वस्तू आहे ना, ती आहे म्हणून आपण डोळ्यातून पाहतो. चाले शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवित हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचे पानं आले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही चराचरी. किती सुंदर. चाले शरीर, चाललं आहे, हे सगळं जे चाललेलं आहे हे कोणामुळे चाललं आहे? ती वस्तू आहे मुळे. त्या वस्तूचाने आपला संबंध तुटला किंवा सुटला की सगळं राम भोलोबाय राम. आता ही वीज आहे, विजेचा आणि त्या बल्बचा संबंध सुटला किंवा तुटला तर काळोख. तसं आपल्या ठिकाणी आहे. ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा आणि आपला संबंध तुटतो, सुटतो काही कारणामुळे, काही निसर्ग नियमाप्रमाणे. त्यावेळेला राम भोलोबाय राम. आणि म्हणून राम भोलोबाय राम म्हणेपर्यंत थांबू नका. आतापासून राम राम म्हणायला सुरुवात करा. आणि राम राम म्हणायचं म्हणजे काय? राम 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 सीताराम असं नाही. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. हे स्मरण म्हणजे नामस्मरण. हे नामस्मरण तुम्ही करायला लागलात ना की ती वस्तू तुमच्या हातामध्ये करतळी आवळे तैसा हरी असेल, करतळी आवळे तैसा हरी. आणि म्हणून नामस्मरण म्हणजे नुसतं त्या नामाचा उच्चार करत राहणं नाही. अरे ते करणं वाईट नव्हे, ते करू नका असं मी सांगत नाही. पण स्मरण ज्याला म्हणतात ते हे तैसा हृदयामध्ये मी राम. आता असं स्मरण करायचं की न करायचं हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.